आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळमावली यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 व 8 जून रोजी मेकर शहरांमध्ये माजी आमदार संजय रायमुळकर यांनी 2023 ते 24 त्यांच्या कार्यकाळात आणलेल्या विकास निधीमधून झालेल्या विकास कामाचे लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमात विविध विभागाचे मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात शिंदे शिवसेना पक्षाकडून विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना माहिती देण्यात आली। सर्व पत्रकार बांधवांनी आपापल्या परीने बातम्या प्रकाशित केल्या। मात्र या बातम्यांमध्ये मेकर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नावाचा उल्लेख कुठेही दिसून आला नाही। या संदर्भात 2 ते 3 दिवसापासून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या। विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून सुरू असलेल्या चर्चेसंदर्भात माजी आमदार संजय रायमुळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा निधी एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मी स्वतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे। शिवसेनेच्या माध्यमातूनच ही विकास कामे झालेली आहेत व या कामाच्या उद्घाटनासाठी शिवसेनेचेच मंत्री महोदय येणार आहेत व तसेच आम्ही शिंदे शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना प्रेस नोट दिली आहे। आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडली आहे। सिद्धार्थ खरात हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांचे नाव आमच्या शिवसेनेतून टाकणे योग्य वाटले नाही। मात्र सिद्धार्थ खरात आहे, मेकर मतदारसंघाचे आमदार आहेत, त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्यांचे प्रत्येक कार्यक्रमात नाव राहणारच आहे। त्यांचा मान सन्मान आमदार या नात्याने 100% होणारच आहे। त्यामुळे ज्या चर्चा सोशल मीडियावर आहेत त्याबद्दल मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही। मात्र विकास कामात आम्ही कुठेही अडथळा आणला नाही व भविष्यातही आणणार नाही। सिद्धार्थ खरात साहेब यांना आमदार या नात्याने 100% मान सन्मान मिळेल अशी प्रतिक्रिया यावेळी माजी आमदार संजय रायमुळकर यांनी दिली। आमचे सहकारी श्री बाराजी अर्बनचे अध्यक्ष योगेश सौभागे, हॉटेल पाटलाचा वाराचे मालक गजानन गारोळे पाटील व टावर आंदोलन सम्राट गजानन बोरकर विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजची बातमी आवडल्यास यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज सदैव आपल्या सेवेत। धन्यवाद। विषय झाला बांधकामात निधी वगैरे पोलीस विभागासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न चालू आहेत। 4-5 दिवसापासून पेपरला सर्व तुमच्या बातम्या लागलेल्या आहेत, आम्ही सुद्धा लावल्या, बाकी सर्व मंडळी प्रेस मीडियानं सर्व लावल्या। त्याच्यामध्ये त्या बातम्यामध्ये जे विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ खरात साहेब, त्यांचं नाव नाही। सोशल मीडियावर तशी चर्चा चालू आहे, थोडीफार वादविवाद होत असतात, ते काही विषय नाही। थोडंसं तुमच्या वतीने त्या विषयामध्ये खुलासा असला पाहिजे का काय नेमकं नाव आहे, नाही येणार का नाही येणार, काय नेमकं? प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या मीडिया आपला लोकशाहीचा हा 4था आधारस्तंभ म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो। आता थोडी म्हणजे त्यांनी विचार केला असता तर त्यांच्या लक्षात तेव्हाच आलं असतं कुठेतरी हा जाणून केलेला प्रकार मला वाटतो। मी मंत्रिपदाच्या तारखे आता दोन्ही मंत्री शिवसेनेचे आहेत, माननीय केंद्रीय मंत्री या ठिकाणी शिवसेनेचे आहेत आणि यांचा मार्फत आम्ही माझे आमदार म्हणून मी त्यांच्या जे काही मी मागं कामं मंजूर केले त्या कामाच्या लोकार्पणासाठी त्यांच्याकडे बऱ्याच दिवसाचा माझा काम पूर्ण झाले, त्या लोकार्पणासाठीचा तगादा त्या ठिकाणी होता। मग त्यांनी मला तारीख दिली। तारीख दिल्यानंतर त्यांनी मला ती माहिती दिल्यानंतर मी आपल्या पत्रकार लोकांना माहिती दिली व या कामाच्या लोकार्पणासाठी माननीय प्रताप सरनाईक साहेब असतील, पालकमंत्री असतील, आपले जिल्ह्यातले मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील आणि जे जे संबंधित विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब, गृह असेल, महसूल असेल, त्यानंतर ग्रामविकास खाते त्यांच्याकडे, परिवहन मंत्री म्हणून सरनाईक साहेबांकडे आपलं परिवहन खातं आहे, या मंत्र्यांची तारीख घेतली। तारीख घेतल्यानंतर आपण पक्षाच्या वतीनं हे तुम्हाला प्रेस नोट दिली, माहिती दिली, बरोबर, आणि ती तुम्ही पक्षाच्या वतीनं छापली 100%। आता पक्षाच्या वतीनं मी त्यांचं थोडी नाव आणि माझ्यावर तर ऑब्जेक्शन घेतलं असतं, तुम्ही नाव कसं टाकलं, बरोबर। आता प्रोटोकॉलनुसार त्यांचा अधिकार आहे, आपल्या मतदारसंघातून येथून कुठे करतात त्यांचं नाव प्रोटोकॉल प्रमाणे त्या पत्रिकेमध्ये येणार आहे आणि तिथं
जे काय कोण शिरा लागणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे. बरोबर. मग हा थोडा विचार त्याने केला असता त्याच्या लक्षात आला असतं. काहीतरी खतोश सारखं काहीतरी चांगले सुशिक्षित लोक आहे ना अशा प्रकारच्या बातम्या देणं हे मला काही संयुक्त वाटत नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असलं पाहिजे, विकास कामामध्ये राजकारण येता कामा नये. हा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवायला पाहिजे. परंतु काहीतरी काय धारता येणं अंगारा वाकडं काहीतरी म्हण आहे ती, नाचता येणं अंगारा वाकडं अशातलाच प्रकार आहे तो. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही तुम्हाला माहिती मी बोललोही नाही. मला जे आपण काही प्रतिक्रिया तशा आल्या नाही. ते मंत्री येणार, मंत्र्याचं नियोजन या ठिकाणी झालं पाहिजे. या संदर्भातल्या अधिकाऱ्याला सूचना आम्ही एक मित्र म्हणून त्या ठिकाणी सूचना दिल्यात, पाहणी केली, कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानुसार, मंत्र्याच्या आदेशानुसार मी पाहणी केली. याच्यामध्ये काय चुकीचं मला वाटत नाही. आता काम मंत्री जर शिवसेनेचे असतील तर तो पुढाकार मला घेणंच आहे. बरोबर. मग तो घेतलाय आणि तशा पद्धतीनं कामाला आपण काम चांगल्या आपल्या लोकार्पण सोहळे चांगले व्हावेत हीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे. त्यांचाही सन्मान, कुठं त्यांचा मान खाली म्हणजे सन्मान होणार नाही अशी गोष्ट नाही. त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी होणार, त्यांचंही म्हणजे नाव त्या ठिकाणी राहणार आहे. कारण की या भागातील लोकप्रतिनिधी आहेत. मी जरी माजी आमदार असलो तरी माझ्यापेक्षा त्यांचं हे वरच्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे ती काही अडचण नाही. ठीक आहे.